Mr. Vasudev Phadke too believed that he could have escaped from this situation. But see, his current circumstances speaks for themselves. So, be ready to dig the marbles in the Eden. असे म्हणता मग तर जावेच लागेल. तुमच्या राज्यात दगडच भरलेत खूप. तेही तुमच्याने धड फुटत नाहीये. माइंड युअर बिहेवियर मिस्टर डॅनियल. Here we are standing in the court of law. Yes, I'll see you in the court. अरे जरा दमानं घे ना बाबा. इथे परिस्थिती काय आणि तुझं काय आहे वागणं. फार शांत रहा. आरोपी नाही यांना खरं तर हातकडे घालून आणायला पाहिजे होतं कोर्टात. मास्तर बघा त्यांचा किती आहे. All good, Mr. Birbay. Mr. Inverity. यांच्याकडून आपल्याला लेखी माफी हवे हे लक्षात ठेवा. Don't you worry, Mr. Birbay. I can assure you of it. बळवंतराव, आपला वकील कोण आहे? वकीलपत्र जमा करायचे आहे. मीच आमचा खटला लढणार आहे. काय वकील मिळालेला नाही? आता तरी कळायला हवं तुम्हाला. देवाशपथ खरे सांगेन, खोटे सांगणार नाही. मिस्टर भिडे, ही पत्र तुम्हाला कुठे मिळाली हे तुम्ही कोर्टाला सांगू शकाल? ही पत्र मला वामनराव रानडेने दिली. नंतर तुम्ही काय केलं? मी स्वतः एक वकील आहे. ती पत्र आधी मी स्वतः तपासून पाहिली. त्यात कुठल्याही प्रकारची खाडाखोड नसल्याची खात्री केली आणि म्हणून हे प्रकरण मी पुढे न्यायचं ठरवलं. म्हणजे नंतर केसरीला दिलीत? नाही, सर्वात आधी मी ही पत्र समाजातील काही प्रतिष्ठित व्यक्तींना दाखवली. ही पत्र अतिशय प्रामाणिक आहेत हेच त्यांचं मत होतं. मग मी ती पत्र केसरीकडे दिली. कारण जर ही पत्र केसरीत छापून आली तर जनमत तीव्र होईल असं मला वाटत होतं आणि तसं झालं सुद्धा. My lord, this is a deliberate attempt to defame my client. We demand you to charge him with all the possible sections. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. हा सरळ सरळ माझ्या साक्षीदाराला धमकवण्याचा प्रयत्न केला जातोय. Objection sustained. Please do not rush into anything. Let's clear one point at a time. मिस्टर भिडे, मगाशी तुम्ही ज्या प्रतिष्ठित व्यक्तींबद्दल बोललात त्यांच्यापैकी कोणाला साक्षीसाठी इथे बोलवू शकत?
तर त्याचे परिणाम काय असतील हे सुज्ञात सांगणे नको. आम्ही पाठिंबा दिल्यानंतर उद्या आमच्या नोकरीवरतीही गदा येईल. किती काही झालं तरी आम्ही नोकरदार माणसं, सरकारचा रोष पत्करणं हे आम्हाला इष्ट ठरणार नाही. आणि पत्रांचा खरेपणे लक्षात घेता मनाचा कोल काही असू द्या, शेवटी अशा परिस्थितीत आमचे हात बांधले आहेत. क्षमा करा. पामे, बळवंतराव, कसला व्यासंग चाललाय म्हणायचा? हे आपलं केसच. मामनजी या, जेवणार ना? मी लगेच उन्हून भात टाकते. जेवण झालंय माझं, जेवणाचं राहू दे. आणि कधी आलो विचारशील तर हा तिथे सुपारी कात्रत बसला होता ना, तेव्हा आलो मी. मी आपलं हो नेहमी नाही खात ते, सध्या जरा ते खटल्याचं चालू आहे तेव्हापासून वाढलंय. बरं आहे मग, परत म्हणायचं. आता सगळा राग त्या सुपारीवर काढा. अरे बाळ, आता तू मोठा झालायस. वयानच नाही कर्तृत्वानंही माझ्या अगदी पुढे निघून गेलास. तुला बरं वाटत असेल तर खुशाल खुशाल सुपारी कातर. तुम्ही बसा, मी आले चुलीला पोतेर करून. हा बाळ, मला सांग बघू, तुम्ही ती पत्र खरंच दाखवलीत ना रे कोणाकोणाला? अर्थात अर्थात दाखवली. त्याशिवाय का बातमी उघड करणार होतो आम्ही? मोठं धाडसाचं काम करतोस रे बाळ. तुला भीती कशी वाटत नाही? बाळ म्हणून पाठीवर हात ठेवणारे तुम्ही आहात ना, ते बळ आहे माझं. उद्या मला काही झालं तर तुम्ही भामेला आणि कृष्णीला वाऱ्यावर सोडणार नाही याची खात्री आहे मला. या अफाट आकाशाखाली त्या पोरक्या होणार नाहीत. एक हक्काचं दार त्यांच्यासाठी मायेनं उघडेल याची खात्री आहे, म्हणून हे धाडस करायला दजावतोय मी. आणि काका, देशासाठी ज्याला लढायचंय त्या प्रत्येकानं रणांगणावर उतरणारा सैनिकच व्हायला हवं असं काही नाही ना. देशासाठी केलेली छोट्यातली छोटी कृती सुद्धा फार महत्वाचीच तर असते. काही जण रणांगणावरच्या सैनिकांना रसद पुरवायला लागतात, काही जण त्या सैनिकांना झालेल्या जखमांवर औषधोपचार करायला लागतात. त्यांचंही महत्व सशस्त्र सैनिकांइतकेच असते. या सगळ्या गोष्टी ऐकायला जरी स्फूर्तीदायक वाटत असल्या ना, तरी जेव्हा स्वतःच्या उमराशी येऊन धडकतात तेव्हा उरात धडकी भरते. अरे मागच्या बाळ, तुला खरंच जर मोठी शिक्षा झाली तर? शिक्षा झाली तर शिक्षेच्या भीतीपोटी आपण लढायचेच नाही का काका? आपली बाजू सत्याची असू नये, आपण आपले मुख गिळून गप्प बसायचे कायम. अरे पण बाळ, त्या सरकारनं दरबारी नेमलेला दिवाण म्हणजे केवढी मोठी अधिकारी व्यक्ती. त्याच्या हाती अख्खी यंत्रणा असते दिमतीला. आपला ठाव कुठवर लागायचा हे विचार करण्याची वेळ आता गेली. आता जे व्हायचे ते होईल. अरे पण मी काय म्हणतो, तुला ही पत्र ज्यांनी दिली त्याचं नाव सांगून तू मोकळा का होत नाहीस? स्वतःची सुटका का करून घेत नाहीस? नाही, हा मार्ग असताना देखील तो निवडायचा नाही, ह्याला काय अर्थ आहे? हा शुद्ध वेडेपणा आहे बाळ, शुद्ध वेडेपणा. पण हा निर्णय माझा एकट्याचाच कसा असू शकतो? मी एकटाच काही यात गुंतलेलो नाही. आगरकर आहेत, भिडे आहेत, रानडे आहेत, बखले आहेत. माझा जीव वाचवण्यासाठी या सगळ्यांच्या मताबाहेर मी जाऊ शकत नाही. मग काय, बोलणंच खुंटलं. पण एक गोष्ट मात्र खात्रीनं सांग मला, तुम्हाला दोघांना तरी माहिती आहे ना ही पत्र तुम्हाला कोणी दिली, कशी दिली? त्यांच्या सत्यासत्यतेबद्दल माहिती आहे ना तुम्हाला? अर्थातच. कोणी दिली त्याचं नाव सांगशील मला? मात्र तुम्ही कुणासही काहीही सांगणार नाही असा शब्द द्या मला. ठीक आहे, शब्द देतो. या तोंडातून ब्रही निघणार नाही. शेगुणशीकर आडनावाचे गृहस्थ आहेत.
त्यांनी वामनराव रानडेंना ही पत्र दिली तर ते झाले असे. Very only. Am I right? नाही म्हणजे तसं नाहीये, पण मी नेहमी पाहिलेलं हस्ताक्षर आहे हे बर्वेंचंच आहे हे मी खात्रीने सांगू शकतो. But can you prove it? नाही. My lord, that is the reason why I request the honorable court to call for a graphologist. Court shall resume after lunch. हस्ताक्षर तज्ञांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले ते एकार्थी बरेच झाले, पण आपली पत्रे 100% खरी आहेत याची खात्री आहे ना आपल्याला? अर्थातच, काही प्रश्नच नाही. झालं तर मग या केसचा निकाल आजच लागेल असं समजा. मुसक्या बांधल्यासारखी परिस्थिती झाली आहे. पण केसरीचा खप 4000 गेलाय ही आनंदाचीच बाब आहे नाही का? आपटे, तुम्हाला काही बोलायचं नाही आज? आगरकर, असो, आपण शास्त्री बुवांकडे जाऊया. चला, त्यांच्याकडे जाऊन काहीतरी विचार विनिमय तरी करता येईल. त्या फोटो प्रकरणानंतर ते कार्यालयात आलेलेच नाहीत. ते आता असते तर किती आधार वाटला असता. पण मला खात्री आहे त्यांच्या या अशा परिस्थितीत सुद्धा ते काहीतरी मार्ग निश्चित काढतील. चला चला आगरकर. गुरुजी, अशी ना काय रे, रडतोयस का? शास्त्री बुवा, शास्त्री बुवांचे काय? अरे काही तब्येत कमी जास्त झाली आहे का? बोल ना घडा घडा. गुरुजी, तुम्हाला तातडीने शास्त्री बुवांच्या घरी बोलवलंय. शास्त्री बुवांना देवात न झाली. काय? तोंडावर आलेला असताना शास्त्री बुवांचं जाण ही एका मोठ्या अरिष्टाची चाहूल तर नाही. आपली शाळा, नवीन शाळा, इंग्रजी शाळा, न्यू इंग्लिश स्कूल. ठरलं तर मग न्यू इंग्लिश स्कूल करायचं सुरू. फिरलं का? फिरले की. तुमचा स्पर्श झाल्याखेरीज आपले वृत्तपत्र काही सुरू होणार नव्हते. म्हणजे एक दिवस कैलासवासी झाल्यावर मागे राहणारे लोक त्या फोटोची पूजा करायला सुरुवात करतील आणि एक नवीन रीत सुरू होईल. काय काय हो गोपाळराव, एवढं अभद्र बोलायची काही गरज आहे का? बाईसाहेब, दादासाहेब तुम्हाला भेटायला आले. त्यांना आत घेऊन या. अक्कासाहेब, दादासाहेब, आज आम्ही आपली बहीण म्हणून तुमच्या समोर बोलतो. आमच्या बाळाचं आयुष्य आता सर्वस्वी तुमच्या हातात. उद्या आपली कोर्टात साक्ष आहे.
आपल्या साक्षीनं पारडं फिरेल आणि आमचं लेकरू कायमचं त्या छळातून मुक्त होऊन आमच्याकडे परते. आई तुळजाभवानीकडे आमचं फक्त एवढंच मागणं की आमचं लेकरू आमच्याकडे परत येऊ दे. अक्कासाहेब शांत व्हा तुम्ही, बसा. छत्रपतींचा महालात जो छळ होतोय तो काही आमच्यापासून लपून राहिला नाहीये. आमच्याही कानावर येऊ लागल्या आहेत काही गोष्टी. आमचे राजकारणामुळे हात बांधले गेले आहेत, पण आता पाणी डोक्यावर जाऊ लागलंय. स्वतःच्या लालसेपायी जर कोणी महाराजांचा जीव धोक्यात टाकणार असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. आता समोर कुणी येऊ, आमची साक्ष सत्य तेच वदेल. तुम्ही काही काळजी करू नका. आणि महाराज आमचेही कुणीतरी लागतात ना. आमचं रक्ताचं नातं आहे त्यांच्याबरोबर, ते आम्ही पातळ होऊ देणार नाही. लवकरच छत्रपती महाराज तुमच्याबरोबर या वाड्यात आनंदाने राहतील. तुम्ही बघाच. असंच घडू दे, अगदी असंच घडू दे दादासाहेब. आपल्या तोंडून साक्षात तुळजाभवानी मधली असंच म्हणेन मी. आई लक्ष असू दे. Good. Very good. Both the parties have taken a very good decision of apologizing. And I assure you, you won't regret. देवानेच तुम्हाला माफी मागण्याची सद्बुद्धी दिली असं समजा. राव बहादूर बर्वे यांच्यासमोर तुम्ही टेकू तरी शकणार होतात का? या आता तुम्ही. Good. They both have apologized. Now the two are remaining. To Agakur and Tilak. Let us see how long they sustain this. Let's leave. बघा, मी म्हणलं नव्हतं ते अरुणोदय आणि महाराष्ट्र मित्रचे संपादक माफी मागणार आहेत म्हणून. तसेच झाले अखेरीस. काय होणार आता या खटल्याचे देव जाणे. आता केसरीकरांचे काय, तेही माफी मागतील. आपण याचा स्वीकार करावा एवढीच विनंती. हे काय? खटल्याच्या खर्चासाठी आम्ही काही वर्गणी गोळा केली आहे, तीच द्यायला आलो आहे. फारशी नाही आहे, पण शक्य तितकी जुळवून आणली आहे. आपण याला नकार देऊ नये एवढीच आमची इच्छा आहे. आभारी आहे आपला. येतो येतो आम्ही. हे ऋण आपण कसे फेडणार आहोत गोपाळराव? हे केवळ वर्गणी नव्हे, हा लोकांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास आहे की आपण त्यांच्या वतीने त्यांच्या बाजूने बोलत राहू, लढत राहू. आज या वर्गणीच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा शपथ घेऊ. कितीही संकटे आली की तरी आपण ध्येयापासून मागे हटायचे नाही. बर्वेंचा माफीसाठी माझ्याकडे निरोप येणार याची मला कल्पना होती, पण हा निरोप पाठवायला बर्वेंनी थोडा उशीरच केला. केसरीकरांची जाहीर माफी हाच हेतू आहे बर्वेंचा, आणि तो साध्य झाल्यावर त्यांचा विजयच आहे. ते साजरा करायची संधी ते सोडणार नाहीत. आणि त्यांनी कितीही प्रयत्न करू द्या, विजय तर तेव्हाच साजरा करतील जेव्हा आपण माफी मागू. होय ना? बर्वेंचा कारकून आला होता माझ्याकडे की जर का केसरीकरांनी माफी मागितली तर बर्वे हा खटला मागे घ्यायला तयार आहे.
आपला वकील या नात्याने हा निरोप आपल्यापर्यंत पोहोचवणं हे माझं कर्तव्य होतं. परंतु मला असे वाटते की आपण माफी मागू नये. हो, अर्थातच माफी मागायचा प्रश्न येतोच कुठे. त्यासाठी का इतका मोठा खटला उभा केला? आता इतका लढा दिलाय तर माफी मागायची नाही. माफी मागायची नाही हे तत्वतः जरी खरं असलं तरी आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की आपली चारी बाजूनी कोंडी होऊ शकते. ही पत्र खरी आहे हे जर का आपण सिद्ध करू शकलो नाही तर पुढे काय परिस्थिती निर्माण होईल याची आपण उभयताच कल्पना आहे. साक्षींचा फारसा फायदा झालेला नाही हे जरी दुर्दैवाने खरं असलं तरी म्हणून त्याचा अर्थ माफी मागावी असा होत नाही. म्हणजे मला हा प्रश्न विचाराल तर मी स्पष्ट सांगेन की माफी मागायची नाही. शिवाय लोकांच्याही अपेक्षा वाढल्यात आपल्याकडून. म्हणूनच म्हटलं तत्वतः आता माघार घेता येणार नाही, घेऊही नाही. आता जर का आपण माफी मागितली तर सरकार विरुद्ध बोलणाऱ्या प्रत्येकाचे मनोधैर्य खच्ची होईल. आता लढणं हा फक्त एकच पर्याय आहे आणि तो आपण लढायचाच. आता वाटेल ते झाले तरी माघार नाही. बळवंतराव, मी माझी फी घेणार नाही, 1 रुपया देखील नाही. अहो पण आता पण नाही आणि बिन नाही हे ठरलं. या न्यायाच्या लढाईत माझी एक छोटीशी मदत. कृपा करून नाही म्हणू नका. बर, ठीक आहे. गोपाळराव, मदत करणारे हे असे 10 हात समोर येत असतील तर आपल्याला काळजी ती कसली नाही का? मेहता साहेब, आभारी आहे तुमचा. राव बहादूर साहेब, केसरीकरांच्या मदतीला धावून आलेले हे कोण संस्थानिक असतील? आता संस्थानिक कोण आहेत, ते काय साक्ष देणार आहेत, यापेक्षाही महत्वाचं हे आहे की ते जे कोणी असतील त्यांना चाप बसायला हवा. आणि असा चाप की मनात आणलं तरी साक्ष देण्यासाठी त्यांना तोंड उघडता येता कामा नये. Mr. Burway, I believe you should immediately find that individual. Bribe him, do whatever you can. Make sure that he stays out of this case. By hook or by crook. वकील साहेब म्हणतायत साम दाम दंडभेद काही वापरा, त्याला लाच द्या, काही करा. पण हा जो कोण संस्थानिक आहे त्याला शोधून काढा आणि खटल्यापासून लांब ठेवा. इथे तुम्हाला वकील साहेबांचा दुभाषी म्हणून बसवला आहे असा समज आहे की काय तुमचा? माफी असावी. हा कोण संस्थानिक आहे ते आधी शोधावं लागेल. असं एक उभा राहिलाय, उद्या दुसरा सरदार उभा राहील, मग आपण काय करणार? छे छे, हे सगळं इथंच संपायला हवं. आणि तो जो कोणी आहे ना त्याचं नाव समोर यायला हवं. आपण असं काहीतरी करायला हवं जेणेकरून हा जो कोणी सरदार आहे ना त्याला तर चाप बसायला हवाच, पण इतर लोकांनाही चाप बसायला हवा. मी ही केसरीकारांबद्दलच बोलायला आलो होतो. केसरीकार फार पोरवयाचे आहेत हो. आत्ता कुठे जम बसतोय न बसतोय तोच या खटल्याचं भूत मानगुटीवरती बसलाय. मला असं वाटतं आपण त्यांना मदत करायला हवी. आपण काय करू शकणार? साक्ष द्यायची असती ना तर दिली असती. त्या निमित्ताने कोर्टही पाहायला मिळालं असतं. हा खचितच चेष्टेचा विषय नाही. पुरवणे, मी तुम्हाला काही सुचवू? बोला. आपण फार काही करू शकत नाही आहोत, पण टिळक आणि आगरकरांच्या जामिनाकरता आपण पैसे अमानत म्हणून देऊ शकतो. म्हणजे त्यांचा जामीन होणार आहे ना? मला तशी कल्पना नाही, पण न्यू इंग्लिश स्कूल मधली मुलं वर्गणी गोळा करत होती. आता दर तारखेला मुंबईला जायचा यायचा दोघांचा खर्च किती होत असणार आहे. तरी मेहता वकील तिकडचेच आहेत हे बरं. तर जामीन द्यायचा असेल तर अदमासे 10,000 रुपये जमा करावे लागतील असं मला वाटतं.
आपलं काय मत आहे? तुम्ही सांगितलं आणि मी केलं असं समजा. आणि आपण छत्रपती आहेत ते. कोणाचाही छळ करणं वाईटच, पण त्यात ते छत्रपती नाहक सामोरे जात आहे त्या छळाला. या सगळ्यावर अगोदरच चर्चा व्हायला हवी होती. बघूया आता सगळं नेमल्यासारखं झालं तर महाराज त्यांच्या आईकडे परत जातील. लोक काही फक्त छत्रपतींच्या छळाबद्दलच बोलत नाहीयेत. काही लोक तोंड भरून केसरीकारांचं सुद्धा कौतुक करतायत. म्हणतायत की छत्रपतींच्या बाजूने केसरीकारांनी उभं राहणं हे फार कौतुकास्पद आहे. आणि त्या बर्वेंना कुणाचं पाठबळ आहे हे ठाऊक असताना छत्रपतींच्या बाजूने केसरीकारांनी उभं राहायचं हे खरोखरच वाखाणण्याजोगं आहे. ही माहिती कुठून कळली म्हणे? सांगितलं नाही का मी आता? जानकी काकू आल्या होत्या, त्या सांगत होत्या. जानकी काकू का? उत्तम. त्या म्हणजे चालतं बोलतं वृत्तपत्र. त्यांना काय पेठापेठांमधल्या गल्ल्यांमध्ये काय चर्चा आहे ती देखील माहित असते. त्यांनी सांगितलं म्हणजे चर्चाच नको. इतकी काही थट्टा नको ह्या करायला. आणि काय चुकीचं सांगितलं हो त्यांनी? आहेच की चर्चा छत्रपतींच्या छळाची आणि केसरीकारांची. अहो, मला तुमचा फार अभिमान वाटतो. हे देखील जानकी काकूच म्हणाल्या का? आता पहा, ही अशी थट्टा केली तर मी बोलायचीच नाही मग तुमच्याशी. माफ करा, पुन्हा अशी चूक आमच्या हातून होणार नाही. झालं. काय म्हणत होतीस? हे की मला तुमचा फार अभिमान वाटतो. बळवंतराव, हा दादा दादा ते सरदार आलेत. अहो दादा ते. नमस्कार बळवंतराव. आबासाहेब, आपण स्वतः इथे? या ना, या बसा. आपण स्वतः इथे कसं येणे केले? कामच तसं महत्वाचं आणि खासगी होतं. आपण एकांतात बोलू शकतो का? या बाबतीत आपण निश्चिंत राहा आबासाहेब. ही जागा अतिशय सुरक्षित आहे. हे सगळे आपले विश्वासाचे सहकारी आहेत. आपण बोललेला एकही शब्द या 4 भिंतींपलीकडे जाणार नाही. दीनानाथ, बाहेर थांब आणि कोणासही आत पाठवू नकोस. अगदी कोणीही असले तरी जा. आबासाहेब, तुम्ही साक्ष देणार नाही असं वकिलामार्फत कोर्टाला कळवण्यात आलेलं आहे. त्याच संदर्भात तुम्ही चर्चा करण्यासाठी आला असाल तर अगदी मनमोकळेपणाने करू शकता. नाही, तुम्ही कोर्टाला कळवलं ते ठीक आहे, पण काय? तुम्ही निसंकोचपणे बोला. मी आधी म्हटले त्याप्रमाणे इथला एकही शब्द बाहेर जाणार नाही याची खात्री बाळगा. बळवंतराव, मी दिलेलं पत्र तुमच्याकडे आहे ना? आहे तर. हे ते पत्र. त्याचे काय? नष्ट करा ते पत्र. नाही म्हणजे हीच विनंती करायसाठी मी इथे आलो होतो. याचा अर्थ आम्ही काय घ्यावा आबासाहेब? आपला माझ्यावर विश्वास नाही का? नाही नाही बळवंतराव, मला तसं म्हणायचं नाही. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. आपल्या मैत्रीविषयी शंका घेण्याचं काही कारणच नाही. आता तुम्हीच विचार करा, हे पत्र जर अन्य कोणाच्या हाती लागलं तर काय होईल? हो, म्हणून तर मी स्वतः विनंती करायला इथे आलोय की ते पत्र नष्ट करा. काय उगीच काहीतरी संकट उद्भवण्यापेक्षा आणि महाराजांच्या छळाला आपण कारणीभूत ठरण्यापेक्षा हे पत्र
काय झालं मदत निधीचं? किती रक्कम जमा झाली आहे? इतक्या कमी अवधीमध्ये 10,000 जमवणं खूपच कठीण आहे. मी प्रयत्नांची अगदी शर्त केली, परंतु परंतु काय? मन मोकळेपणाने बोला. किती जमा करू शकला आहात? जेमतेम 5,000. 5,000 तर 5,000. जमा झालेली मदत तातडीनं पोहोचवून या. या क्षणाला मिळेल तितकी सगळी मदत महत्वाचीच आहे. तुम्ही मदत पोहोचवून या. मी आणखीन काही तजवीज होते का ते पाहतो. ठीक आहे, आपण म्हणाल तसं. पण इतक्याशा रकमेने काय होणार आहे? अहो, 5,000 ही देखील काही छोटी रक्कम नाही. तुम्ही मदत पोहोचवून या. मी आणखीन काही करता येत आहे का ते बघतो. शिवाय ही मदत स्वहस्ते पोहोचवली तर बरं. परहस्ते पोहोचवली तर त्यांना अपमान वाटू शकतो. आणि उरवणे ही केवळ मदत नाही तर आपलं कर्तव्यही आहे आणि आपण ते करायलाच हवं. तुम्ही चिंता करू नका, मी स्वतः जाऊन ही रक्कम देईन. शिवाय ज्योतिराव आपल्या पाठीशी आहेत असा दिलासाही देऊन येईन. प्रसंग थोडा बाका आहे. इतर पत्रकारांनी माफी मागून आपली मान सोडवून घेतली आहे. त्यामुळे या दोघांवरती अतिरिक्त ताण येऊ शकतो. त्यात आपल्याला हा आर्थिक ताण थोडा हलका करता आला तर उत्तमच. कधी कधी 2 पावलं मागे जाण्यात सुद्धा शहाणपणा असतो. त्यामुळे त्यात कमीपणा किंवा हार मानू नये. हे प्रकरण जितकं लवकर संपेल तेवढं बरं. योग्य वेळी माघार घेण्यातच शहाणपण आहे. बर्वेने शब्द दिलाय ना तसा. निदान महाराजांच्या जीवासाठी तरी विचार करा. उरलेल्या वृत्तपत्रांच्या मालक आणि संपादकांनी माफी मागितली. बळवंतराव टिळकांचा सहकारी. नमस्कार. आपण? मी उरवणे. माझा गुळाचा व्यापार आहे पुण्यात. ज्योतिराव फुलेंनी मदतीचा प्रस्ताव मांडला. आता खटल्यासाठी किती खर्च होईल काही सांगता येत नाही. तेव्हा आमच्याकडून जमेल तितकी मदत करावयाची आम्ही ठरवले आहे. त्या संबंधानेच इथे आलोय. बरे झाले आपली गाठ पडली. अहो उरवणे शेठ, तुम्हाला असं मदतीचा हात घेऊन इथे आलेलं पाहून केवढा आनंद वाटला. पहार पुण्यापासून मुंबईपर्यंत असा विचार करून कुणीतरी आलंय हे खरंच केवढं मोठं आहे. पण काय गुरुजी? जामीन मिळेल अशी खात्री मला तरी नाही वाटत. अरे रे, म्हणजे आमच्या मदतीचा काहीच उपयोग नाही तर उशीरच झाला म्हणायचा. छे छे उरवणे शेठ, हवं असं काय म्हणताय तुम्ही? इथवर आलात ही खूप मोठी गोष्ट आहे. तुमच्या या शुभेच्छा सत्कारणी लागून एवढीच प्रार्थना. काय मग कळलं ना आता आमच्या राव बहादूर साहेबांची ताकद काय ते? तरी तुम्हाला सांगितलं होतं असलं नसत्या भानगडीत नाक खुपसू नका, त्याचे परिणाम वाईट होतील. पण नाही ऐकले. आता भोगा आपल्या मूर्खपणाची फळं. कोर्टाच्या एका निर्णयामुळे त्या कसपटाचे सुद्धा आपल्याला बोलायचे कसे धाडस होते ते. बळवंतराव, अहो या राव बहादूर बर्वेशी वाकडं गेडं एवढं सोपं वाटलं का बळवंतराव? मी तर तुम्हाला आधीच सांगितलं होतं, वेळ आहे तोवर माघार घ्या.
त्याच्या परिणामांना सामोरं जावं लागेल. पाहिलं ना आता काय झालं ते. मूल बाळ आणि कुटुंब वाऱ्यावर सोडून तुरुंगात कितपत पडावं लागणार. आता तुरुंगाच्या 4 भिंती आड शिकतील थोडा शहाणपणा. हे सुटले ना आणि घरी कधी परत यायचे? मामंजी आहेत ना त्यांच्यासोबत? अरे काशीनाथा, गप्प काय उभं राहिलाय? बोल ना, काय निरोप आहे? केसरीकरांच्या विरोधात निकाल लागला आणि 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 काय? बोला ना. आणि काय? तुरुंगात धाडलं की काय यांना? काय शिक्षा झाली आहे? 4 महिने तुरुंगवास. काय? 4 महिने? भगवंता, 4 महिने? ताई, 4 महिने? सत्याची काळ सरणाऱ्याला एवढी मोठी शिक्षा? 4 महिने तुरुंगवास? तरी मी बाळा बरोबरीने विनवण्या करत होते. रे बाबा, नको त्या भानगडीत नको पडूस. 4 चौघांसारखा आपल्या बायका पोरांबरोबर सुखानं संसार कर, पण नाही. त्याच्या डोक्यात काहीतरी भलतंच खूळ. आता एवढंच पोर आणि बायकोला वाऱ्यावर सोडून गेलाय तुरुंगात खडी फोडायला. आई, सक्त मजुरीची शिक्षा नाही झाली, त्यामुळे खडी फोडावी नाही लागणार. हो, पण तुरुंगात गेलेच ना. घरदार बायकोला सोडून आता 4 महिने तुरुंगात घालवावे लागणार. मग तिथे खडी फोडत नाही तर आणि काय करू? त्यांनी काय फरक पडणार आहे? कित्येकदा गोपाळला सांगितलं मी, तुझ्या या लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याचे उद्योग नको. पण माझं मेलीचं ऐकतंय कोणीच आहे? बरं, घरी बायकोने तरी 4 समजुतीचे शहाणपणाचे सल्ले द्यावेत, तर ते नाही. आमच्याकडे तोही उजेडच आहे म्हणा. मी काय सल्ले देणार यांना? त्यांची आणि माझी तुलना आहे का? हो, पण सल्ले दिले तरी ते ऐकायला हवेत ना. त्यांच्या डोक्यात कसलं वारं शिरलंय देव जा. कानावर काही पडेल तर शपथ. यशोदाबाई, आता मी काय सांगतोय हे नीट ऐका. उद्या समजा आपल्या बाजूने नाहीच लागला निकाल किंवा मी नाही राहिलो, तरीही डगमगायचं नाही. लिहिणं वाचणं चालूच ठेवायचं, अभ्यास चालू ठेवायचा. कोणी काही म्हणालं तरी त्यात खंड पडू द्यायचा नाही. वचन दे मला. कुठल्याही परिस्थितीत मी लिखाण वाचन बंद करणार नाही. आधीच हे जाडे भरडे कपडे, त्यात आता ही घोंगडी. परीक्षा कठीण आहे बळवंतराव.
आणि या फरशीवर झोपायचंय म्हणजे हाड थंडीने गारठणार निश्चित. या 4 महिन्यात या थंडीमुळे तुमचा दमा बळावला नाही म्हणजे मिळवले. म्हणूनच म्हटले परीक्षा कठीण आहे. काय पद्धत झाली जेवण देण्याची? नशीब समजा आज ताजं शिजवलेलं अन्न मिळतंय. आता तुमच्यासाठी तुरुंगामध्ये पंचपक्वान्न मिळणार का? उद्या दिलंय ना ते गपचूप खा. गोपाळराव, आता याच अन्नास पंचपक्वान्न समजून काय तर यज्ञ कर्म करूया. काय मेथीची भाजी यांना किती आवडते ना. मला नेहमी म्हणतात तुला बाकी सगळा पंचपक्वान्नांचा स्वयंपाक जमेल भामे, पण मेथीची भाजी खावी ती काकूच्या हातची. तिथे तुरुंगात शिळपाक अन्न देतात म्हणे खायला. काय खात पित असतील, कसे राहत असतील. अगं अशी क्षणाक्षणाला बाळची आठवण काढत राहिलीस तर अन्न कशाखाली उतरेल का तुझ्या? उलट प्रकृती ढासळायची तुझ्या अशान. मग तिथे तुरुंगात बाळनं तुझ्या प्रकृतीची चिंता करावी असं का वाटतंय तुला? नाही ना. 2 घास खाऊन घे. ते तिथे 4 महिने काय खात पीत असणार आहे काही सुद्धा माहिती नाही. खायला धड मिळतंय नाही मिळतंय काही ठाऊक नाही. आणि आपण याचं चुलीवरचं गरम गरम अन्न वाढून घ्यायचं पाना. हे बघ भामे, असं भरल्या घरात भरल्या ताटावर रडू नये बरं. ऐक माझं, 2 घास खाऊन घे. तू जर अशी वागायला लागलीस तर कृष्णाचं काय होईल? तिचा विचार करावा लागेल की नाही. निदान पानात जेवढं वाढलंय तेवढं तरी संपव. आपलं माणूस जवळ नसताना घास घशाखाली उतरायचं नाही हो. पण आता तुम्ही अन्न त्यागून काही उपयोग होणार आहे का? ऐक सासूबाईंचं, 4 घास खाऊन घे आणि अन्नपूर्ण देवीला प्रार्थना कर. तुम्हा दोघांच्या नवऱ्यांवर वक्रदृष्टी ठेवू नकोस म्हणावं. किमान 2 घास बरे खायला मिळू देत. घे बाई, जेवून घे. यशोदे, घे जेवून. अगं पाणी.
तुम्ही ते सांगितलंय आणि आम्ही तपासलंय ते एकदा वाचून घ्या. काही त्रुटी आहेत या नोंदींमध्ये. काय त्रुटी आहेत? एक रोग आहे मला, ज्याची लक्षणं सहजासहजी दिसणार नाहीत तुम्हाला. कोणता? अन्यायाविरुद्धची चीड. आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द. त्याची नोंद कुठे करणार आहात? That is exactly why you have been brought here. Consider that you are at a hospital. It is how you will recover very soon. What is the punishment? Is it hard labor? No. That's how unfortunate. You could have recovered much faster. चला, नाही म्हणजे तुमची चौकशी संपली. तुम्हाला हाटलीवर मध्ये नेता आधीच आला. हवालदार, घेऊन जा ना. आज यांच्याऐवजी नामजोशींनी लेख लिहिला. एरवी केसरी वाचताना असं वाटायचं तुम्ही समोर बसून बोलताय, मनातले विचार सांगताय, प्रबोधन करताय. गोपाळ आगरकरांचं घर हेच का? आणि कोणता गुन्हा केलाय म्हणून इथे आलाय? मी बळवंत टिळक आणि हे गोपाळराव आगरकर. आणि आमचा गुन्हा काय असं विचाराल तर मोठी कहाणी आहे. महाराज, अहो तुम्ही खूप मोठी माणसं आहेत. मोठी कसली आलोय? अहो देशासाठी एवढं चांगलं काम करतायत तुम्ही, आणि त्याचं फळ तुम्हाला हे असं मिळते. होय ना, खऱ्याची दुनिया राहिलीच नाही. बरोबर आहे. या गोऱ्या लोकांचं राज्य कधी संपणार काय माहित नाही. संपेल बुवा, नक्की संपेल. आपण सारे देशवासीय जर या गोऱ्यांसमोर एकत्र उभे ठाकलो तर स्वातंत्र्याचा सूर्य लवकरच उगवेल. पण आत्ता गरज आहे ती आपल्यावर अन्याय होतोय याची जाणीव होण्याची आणि जाग होण्याची. आणि हो, चटके सोसल्याशिवाय चांगलं फळ मिळत नाही. त्यामुळे या देशासाठी, देशवासियांसाठी कितीही वेळा तुरुंगात जायची आम्हा केसरीकारांची तयारी.